क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले श्री आशिषजी जयस्वाल, माझे सहकारी राज्यमंत्री आमदार प्रवीणजी दटके, स्वर्गीय प्रभाकरराव दटके ट्रस्टचे प्रमुख सुभाषजी राऊत, दिव्यांग आयुक्त श्री प्रवीण पुरी, श्री विपिन इटनकर, श्री विनायक महामुनी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व दिव्यांग खेळाडू भगिनी बंधू आणि उपस्थित मित्रांनो, मी स्वर्गीय प्रभाकरराव दटके न्यास आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालय यांचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय भव्य अशी ही स्पर्धा नागपूरमध्ये रेशीमबाग मैदानामध्ये आयोजित करण्यात आली आणि ज्या उत्साहाने आमचे दिव्यांग खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले ती देखील अतिशय उत्साहवर्धन करणारी गोष्ट आहे। आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी दिव्यांग कल्याणाचा एक अजेंडा सुरू केला आणि त्यातून विविध योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांना त्या ठिकाणी रोजगार असेल, उत्तम जीवन असेल, उत्तम शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे या दृष्टीने अनेक योजना आखण्यात आल्या। तद्वतच राज्य सरकारने देखील अशा प्रकारच्या अनेक योजना त्या ठिकाणी आखलेल्या आहेत। आमचे सहकारी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विशेषतः जे काही आपण दिव्यांगांकरता जो राखीव निधी ठेवतो त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे या दृष्टीनं अनेक योजना त्या ठिकाणी तयार केल्या आणि लवकरच त्या संदर्भातही शासन निर्णय करून आपण वैयक्तिक लाभाच्या अनेक योजना जे दिव्यांगांकरता देणार आहोत। दिव्यांगांकरता काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे देखील अनेक अडचणी आहेत, त्या अडचणी देखील दूर करण्याकरता आमचा सातत्याने प्रयत्न आहे आणि मला विश्वास आहे की दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त आहेत ते निश्चितपणे या संदर्भात लक्ष देतील आणि या सगळ्या संस्थांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणींना देखील त्या ठिकाणी त्याच्यावर मात करतील। खरं म्हणजे मला या गोष्टीचा देखील आनंद आहे की आज पॅरा ऑलिम्पिक्स मध्ये आपल्या भारतातल्या दिव्यांग खेळाडूंनी प्रचंड मोठी कामगिरी केलेली आहे आणि अनेक खेळ प्रकारामध्ये आमचे दिव्यांग खेळाडू आज सुवर्ण पदक किंवा रजत पदक, कांस्य पदक त्या ठिकाणी पटकावत आहेत आणि त्यांचाही यथोचित सन्मान हा राज्य सरकारच्या वतीने आम्ही करतो आहोत। मी आज अधिक बोलणार नाही, एकच गोष्ट सांगतो की कुठलाही खेळ खेळत असताना खेळामध्ये हारणं आणि जिंकणं हे महत्वाचं नसतं, तर खेळाची भावना, स्पोर्ट्समन स्पिरिट हे महत्वाचं असतं, संघभावना ही महत्वाची असते। ज्यांच्यामध्ये संघभावना तयार होते, ज्यांच्यामध्ये स्पोर्ट्समन स्पिरिट तयार होतं, ते जगाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये गेले तरी देखील कधी निराश होत नाही, कधी मागे वळून पाहत नाही, कधी हारत नाही। आणि म्हणून मी निश्चितपणे या ठिकाणी जे विजेते होणार त्यांना तर मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, पण विजेता होणं हा एकमेव उद्देश नाही, तर सहभागी होणं हा सगळ्यात महत्वाचा यातला उद्देश आहे। तर सगळ्या सहभागी खेळाडूंना तुम्ही विजेतेच आहात अशा प्रकारची या ठिकाणी शुभेच्छा देऊन या उपक्रमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।